नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जे अन्न व नागरी पुरवठा या पदासाठी जी परीक्षा घेण्यात आली होती त्यामध्ये जीकेचे व मराठी व्याकरणचे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न होता मित्रांनो, राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 कोणाला मिळाला होता? यामध्ये एकूण 15 युवकांना मिळाला होता. महाराष्ट्रामध्ये वैष्णवीश्याम गोतमारे आणि विधी सुषमा पलसापुरे त्या दोघींना मिळाला होता. यापैकी दोनपैकी उत्तर असू शकते मित्रांनो. पुढचा प्रश्न होता मित्रांनो, चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? तर चंचलचा विरुद्धार्थी स्थिर. पुढचा प्रश्न, ओलावा या शब्दाचे लिंग ओळखा. ओलावाचं पुल्लिंग. पुढचा प्रश्न, प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? उत्तर प्रगतीचा अधोगती. पुढचा प्रश्न, महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? तर महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपाल करतात आणि महान्यायवादी यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. महाधिवक्ता हे राज्यामध्ये असतात आणि महान्यायवादी हे केंद्रामध्ये असतात मित्रांनो. पुढचा प्रश्न, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेला कोणत्या बँकेने आर्थिक सहाय्य केले होते? याचं उत्तर होतं जागतिक बँक. पुढचा प्रश्न, कागदविरहित बजेट पेपरलेस बजेट भारतामध्ये कधी मांडले होते? त्याचं उत्तर होतं 2021-22. पुढचा प्रश्न, कोणत्या गव्हर्नर जनरलने सहाय्यक युती धोरण सुरू केले होते? याचं उत्तर होतं लॉर्ड वेल्लेस्ली. पुढचा प्रश्न, ऊर्जेचे एसआय एकक काय आहे? याचं उत्तर होतं जूल. पुढचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्याला दुसऱ्या राज्याची सीमा लागलेली नाही? याचं उत्तर होतं मित्रांनो बीड जिल्हा. पुढचा प्रश्न, असहकार आंदोलनाचा ठराव कोणत्या अधिवेशनात मांडला होता? याचं उत्तर होतं मित्रांनो नागपूर अधिवेशन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? याचं उत्तर होतं UPS मदान. पुढचा प्रश्न, PM विश्वकर्मा योजना कुठून सुरू करण्यात आले होते? याचं उत्तर होतं मित्रांनो चंदीगड आणि ते हरियाणा राज्यामध्ये आहे. कामगारांना आर्थिक सहाय्यासाठी ही योजना आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, INS इम्फाळची नियुक्ती कोठे करण्यात आली आहे? याचं उत्तर होतं विशाखापट्टणम. पुढचा प्रश्न होता, तैनाती फौज ही कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कालखंडात लागू झाली होती? याचं उत्तर होतं लॉर्ड वेलेस्ली आणि ती 1798 त्यांनी लागू केले होते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकत्व कोणत्या भागामध्ये दिलेले आहेत? याचं उत्तर होतं भाग 2 मध्ये. पुढचा प्रश्न, पाऊस आणि धुके पृथ्वीच्या कोणत्या थरामध्ये आढळतात? याचं उत्तर होतं तपांबर थरात. पुढचा प्रश्न, मिझोराम राज्याची राजधानी काय आहे? याचं उत्तर होतं ऐजवाल. पुढचा प्रश्न, जनधन योजना कोणत्या सुविधा पुरवते? तर त्या आर्थिक सुविधा. पुढचा प्रश्न, व्हॉइस ऑफ इंडिया हे वर्तमानपत्र 1883 मध्ये कोणी सुरू केले होते? याचं उत्तर होतं दादाभाई नौरोजी. पुढचा प्रश्न, महान्यायवादी यांची नेमणूक कोण करतात? उत्तर राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? उत्तर नागपूर. पुढचा प्रश्न, विरलेल्या चुन्याचे रासायनिक नाव काय आहे? याचं उत्तर होतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड. पुढचा प्रश्न, एक जिल्हा एक उत्पादन ही योजना कधी सुरू करण्यात आली? उत्तर 2023. पुढचा प्रश्न, कोणत्या पेशी फक्त वनस्पतीमध्येच आढळतात? तर त्याचं उत्तर होतं फ्लोरोप्लास्ट, हरितलवके. पुढचा प्रश्न, 1665 मध्ये पेशीचा शोध कोणी लावला होता? उत्तर रॉबर्ट हुक यांनी. पुढचा प्रश्न, मणिभवन गांधी संग्रहालय कोठे आहे? उत्तर मुंबई येथे. पुढचा प्रश्न, श्रावणबाळ योजनेअंतर्गत किती रक्कम देण्यात येते? उत्तर 1500 रुपये. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युथ गेम 2024 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदक जिंकले होते? उत्तर महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, मेड इन इंडिया पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर अमिताभ कांत. पुढचा प्रश्न, प्रवासी दिवस भारतीय प्रवासी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 9 जानेवारीला. पुढचा प्रश्न, दख्खन पठाराच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे? उत्तर विंध्य आणि सातपूर पर्वतरांग. पुढचा प्रश्न, 2023 वर्षात भारताचा महागाई दर किती टक्के होता? उत्तर 3.4%. पुढचा प्रश्न,
इंडिया गोल्ड कॉन्फरन्स कोठे पार पडली होती? उत्तर कोलकाता येथे. पुढचा प्रश्न, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा कोणत्या वर्ष कायदा आहे? उत्तर 1919. पुढचा प्रश्न, संयुक्त क्रियापदाचे वाक्य ओळखा. यामध्ये वाक्य होते मी तिखट खा. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. भेटूया पुढील वेळेत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.